नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण या ठिकाणी इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनचा अभ्यास गेल्या पाठामध्ये पूर्ण केला आहे. आज आपण या पेपर नंबर सेकंडमधलं पुढील युनिट पाहणार आहोत आणि त्याचं नाव इलेक्ट्रिकल पॉवर टूल्स मशीन्स. सर्वसाधारणपणे आपण याचा अभ्यास केला तर गेल्या पाठामध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीनचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. या सत्वावरती इलेक्ट्रिकल पॉवर टूल्स मशीन्स कार्य करतात. तथापि या ठिकाणी ही टूल्स विविध प्रकारची कार्य पूर्ण करतात म्हणून यांना पॉवर टूल्स असं नाव देण्यात आलेलं आहे. या उपकरणामध्ये 3 जॉ किंवा चकचा ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची उपसाधने वापरतात. अपेक्षित कार्य केले जाते. यामधील महत्त्वाचा घटक हा मोटरचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं पॉवर टूल्समध्ये जास्त क्षमतेच्या युनिव्हर्सल मोटरचा वापर करून गिअर्सशिवाय किंवा गिअरशिवाय आपल्याला हे कार्य घडवून आणतो. या पाठामध्ये आपण विशेषतः या ठिकाणी हँड ग्राइंडर, फ्लोअर कटिंग मशीन, हेवी ड्युटी हॅमर ड्रिल मशीनचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण मित्र या ठिकाणी याचं कार्यतत्व समजून घेऊया. याचं कार्यत्व आपल्या इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनसारखंच आहे. या उपकरणामध्ये युनिव्हर्सल मोटरच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जातं आणि या यांत्रिक ऊर्जा जी असते ती गिअरच्या सहाय्याने रूपांतरित करून विशेष ब्लेडला दिली जाते आणि या ब्लेडद्वारे आपण विविध प्रकारची कार्य घडवून आणतो. अशा तत्वावरती ही तिन्ही प्रकारचे पॉवर टूल्स कार्य करतात. या तिन्ही पॉवर टूल्समध्ये सामान्यपणे असलेले जे प्रमुख घटक आपण समजून घेऊया. या ठिकाणी इलेक्ट्रिकल पॉवर टूल्समध्ये महत्त्वाची बॉडी असते जी बाहेरच्या बाजूला सपोर्ट करते. यामध्ये वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी त्याला कव्हर असतं, वेगळ्या रंगामध्ये, ढंगामध्ये, वेगळ्या आकृतीमध्ये. युनिव्हर्सल मोटरसुद्धा अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी कार्य करते. गिअर यंत्रणा कार्यरत आहे. ब्लेड अटॅचमेंट इथं अतिशय महत्त्वाचे आहे. पकडण्यासाठी हँडल अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पॉवर टूल्स चालू बंद करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे ट्रिगर स्विच आणि पुश स्विच इथं बसवला जातो. या ठिकाणी ग्राइंडिंग व्हील्स, त्यानंतर ग्राइंडरमध्ये ग्राइंडिंग व्हील्स वापरतात. त्यानंतर कटरमध्ये कटिंग ब्लेड वापरतात. टॉप कवर इथं बसवला जातो संरक्षणासाठी. त्यातनं गार्ड पण त्या ठिकाणी कटिंग ब्लेडसाठी आपला हात जावण्यासाठी वापरतात. ऑन ऑफ स्विचचा वापर करतात. टूल रेस्ट हँडल आपल्याला जिथं हात ठेवण्यासाठी वापरतात आणि सप्लाय कॉर्ड, त्यानंतर लॉकिंग नट आणि की स्पिंडल इत्यादी प्रमुख घटक इथं आपण अभ्यासणार आहोत. तिन्ही या पॉवर टूल्समध्ये सामान्यपणे या ठिकाणी याचा अभ्यास समजून घेऊया. सोबतच्या आकृतीमध्ये आपण पहिलं या ठिकाणी इलेक्ट्रिकल पोर्टेबल ग्राइंडिंग मशीनची रचना समजून घेऊया. या ठिकाणी आपण पाहतो की हा लॉकिंग नट आहे जिथं तुमचा हा असलेला कटिंग ब्लेड बसवण्यासाठी हा बसवतात. त्यानंतर हा गार्ड आहे. ह्या गार्डमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा पोचत नाही. आणि या ठिकाणी हँडल बसवलं आहे. हँडलवरती आपण एक या ठिकाणी डावा हात जो आहे हँडलला पकडू शकतो, जेणेकरून ते या ठिकाणी स्टूल आपल्याला सरकू शकत नाही. आणि दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा घटक हात आपल्या व्यवस्थित ठेवू शकतो. या हा गार्ड अतिशय महत्त्वाचं काम करतो, जेणेकरून आपण याचा हात पकडल्यानंतर हे इथून घसरू जाऊ नये आणि प्रत्यक्ष या ब्लेडवरती येऊ नये ही अतिशय महत्त्वाची काळजी या हँडलमार्फत घेतली जाते. हँडल या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारची अटॅच केली जाते. हा जो इलेक्ट्रिकल पोर्टेबल ग्राइंडर आहे याच्यामध्ये इथं स्पिंडल असतं. स्पिंडलला नटच्या सहाय्याने हे विविध प्रकारचे हा लॉकिंग नट आहे, त्याच्यावर विविध प्रकारचे ब्लेड बसवले जातात, कटिंग ब्लेड्स. विशेषतः याच्यामध्ये छोटे मोठे ब्लेड बसवून किंवा आपल्याला अनावश्यक भाग काढण्यासाठी लाकूड अथवा इतर कुठल्याही गोष्टी या ठिकाणी आपण काढून टाकण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या बार कटिंगसाठी सुद्धा हा ग्राइंडर वापरतात. त्यामुळे आपलं कुठल्याही प्रकारचं इथे इजा पुसण्यासाठी हँडलचा वापर करतात. त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिकल मोटर या ठिकाणी ऑन ऑफ स्विच इथं बसवलात. ते ऑन ऑफ स्विचद्वारे इलेक्ट्रिकल मोटर चालू बंद करण्यासाठी आपल्याला हा ऑन ऑफ स्विचचा उपयोग चांगला करतात. हा ऑन ऑफ स्विच सप्लाय कॉर्डच्या माध्यमातूनच या ठिकाणी बसवला जातो आणि या ठिकाणी आपल्याला स्विच लॉक करण्यासाठी सुद्धा हा
स्विच लॉक इथं बसवला जातो. या ठिकाणी हा सप्लाय कॉर्ड इथं बसवलेला आहे. या सप्लाय कॉर्डमार्फत आपण प्रत्यक्ष 2 पिन अथवा 3 पिन सप्लाय कॉर्ड या ठिकाणी बसवला जातो. तर या सोबतच्या आकृतीमध्ये आपण इलेक्ट्रिकल पोर्टेबल ग्राइंडरची रचना समजून घेतल्या. सोबतच्या आकृतीमध्ये सुद्धा विविध प्रकारचे आपण टूल्स पाहतो आहोत. या पद्धतीनं आपण जर याचा तपशीलवार अभ्यास केला तर या ठिकाणी हा एक प्रकारचा डाय ग्राइंडर आहे. या डाय ग्राइंडरच्या माध्यमातून आपण कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिकल कार असू दे, कुठल्या प्रकारची वाहन असू दे, आपण ते स्वच्छ करूण्याचं काम या ठिकाणी ब्लेड न बसवता इथं पॉलिशर बसवतात. इथं हँडल इथं बसवलं आहे आणि त्या आपण इलेक्ट्रिकल मोटर इथं बसवल्या जातात. इथं सप्लाय कॉर्ड या ठिकाणी आणला जातो आणि त्यासाठी हा स्विच आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी हा पॉलिशर ग्राइंडर असं म्हणू शकतो. अशा प्रकारच्या पॉलिशर ग्राइंडरचा उपयोगसुद्धा इथं करतात. त्याच पद्धतीनं शेवटच्या आकृतीमध्ये आपण हा अँग्युलर ग्राइंडर बघतो आणि अँग्युलर ग्राइंडरचा उपयोग हा वेगळ्या प्रकारच्या कामासाठी आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये करतो. ही 3 प्रकारची ब्लेड्स आहेत ज्या उपयोगाच्याद्वारे याचा वापर करतात. या ठिकाणी विशेषतः लाकूड कट करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे लोखंड कट करण्यासाठी उपयोग होतो. फॅब्रिकेशनची कुठल्याही प्रकारचं कटिंग कामासाठी या तुमच्या इलेक्ट्रिकल पोर्टेबल ग्राइंडरचा उपयोग होतो. अशा प्रकारे विविध प्रकारचे ब्लेड्स या ठिकाणी बसले जातात. या ठिकाणी याचं हँडल आहे. या ठिकाणी स्पिंडल इथं खाली आणलं जातं. इलेक्ट्रिकल मोटर या ठिकाणी बसलं जाते. या ठिकाणी इलेक्ट्रिकल स्विच आहे ज्यावेळी आणि याचं कार्य ज्यावेळी 230 व्होल्टेजशी सप्लाय जातो त्यावेळी इलेक्ट्रिकल सप्लाय या सप्लाय कॉर्डमार्फत इलेक्ट्रिकल मोटरला मिळतो. 18,000 RPM ही इलेक्ट्रिकल मोटर फिरते. पण या ठिकाणी असलेल्या गिअरमार्फत त्याचं स्पीड हे कमी केलं जातं. तिथून हा सप्लाय स्पिंडलमार्फत या ठिकाणी या ब्लेडला आणला जातो आणि ब्लेडमार्फत यांत्रिकी ऊर्जा ही विविध कामासाठी वापरल्या जातात आणि प्रत्यक्ष वेगळ्या प्रकारची कुठलीही धातू कट करण्यासाठी या तुमच्या इलेक्ट्रिकल पोर्टेबल ग्राइंडरचा उपयोग केला जातो. हे काम करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठल्या प्रकारची इजा पोचण्यासाठी हँडग्लोचा वापर करतात आणि आपल्या डोळ्यामध्ये कुठल्या प्रकारचे आपल्याला लाकडाचे कण अथवा लोखंडाचे कण जाऊ नये यासाठी गॉगल अथवा चष्म्याचा वापर करतात. अतिशय उत्तम प्रकारचा हा इलेक्ट्रिकल ग्राइंडर या ठिकाणी आपण अभ्यासला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे डाय ग्राइंडरचा पण आपण अभ्यास उपयोगात आणतो. विशेषतः डाय ग्राइंडर हा फॅब्रिकेशन वर्कमधील आतील कामासाठी उपयोग करतात आणि अँग्युलर ग्राइंडरला विशेष प्रकारची अशी रचना आहे आणि त्याला अँग्युलर ग्राइंडर असं म्हणतात. त्यानंतरचा पुढचा या ठिकाणी असलेला पॉवर टूल्स आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीन्स. या इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनच्या माध्यमातून आपण गेल्या पाठामध्ये ड्रिल मशीनचा सविस्तर अभ्यास केला आहे. पण या पाठामध्ये हे जे ड्रिल मशीन आहे याच्यामध्ये मोठ्या प्रकारचं ड्रिल बसवण्याची व्यवस्था असते. त्याच पद्धतीनं याला नाव आहे हॅमर ड्रिल. या हॅमर ड्रिलमध्ये हा ट्रिगर स्विच बसवला आहे, ऑन ऑफ स्विच बसवला आहे. अतिशय उत्तम प्रकारचं या ठिकाणी मोठं छोटं होल पाडत असताना मोठ्या प्रकारचं हॅमरिंग होत असतं व त्याच्यामध्ये व्हायब्रेशन होत असतात आणि त्यामुळे याच्यामध्ये फार मोठ्या प्रकारचं काम वाढलेलं असतं. त्यामुळे शेवटच्या आकृतीमध्ये याची रचना पण आपण समजून घेऊ शकतो. आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी आपण ही जी मशीन आहे त्या मशीनमधली अंतर्गत रचनासुद्धा आपण इथं समजून घेऊ शकतो. आपल्या या आकृतीमधला घटक समजून घेऊया. या ठिकाणी हा स्विच आहे. सप्लाय कॉर्ड इथं आणला जातो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी ब्रश बसण्यासाठी ब्रश होल्डर्स आहेत. तिथे कॉम्प्युटर सेगमेंट आहे. इलेक्ट्रिकल मोटर या भागावरती आहे. 18,000 RPM इलेक्ट्रिकल मोटर फिरत असते आणि इलेक्ट्रिकल मोटरकडनं यांत्रिकी ऊर्जा या गिअरमार्फत पुढं आणली जाते आणि या गिअरमध्ये हे स्पर गिअर आहेत. पण ज्यावेळी या गिअरमार्फत ऊर्जा ट्रान्सफर होते आणि याच्यामधला अतिशय महत्त्वाचा गिअर इथं कार्यरत आहे आणि त्याचं नाव आहे रोटरी गिअर. या ठिकाणी वापरतात. रोटरी गिअर वापरल्यामुळं याच्यामधलं अतिशय महत्त्वाचा घटक इथं कार्यरत असतो आणि त्यामुळं या रोटरी गिअरमध्ये स्पिंडल पुढं पाठीमागं होत असताना ज्यावेळी याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जोरामध्ये काम येतं की एखादं होल पाडत असताना ते सहजासहजी पेनिट्रेट होत नाही आणि त्यामुळे ते धक्का सहन करण्यासाठी या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा रोटरी गिअर इथं वापरला आणि या रोटरी गिअरच
या ठिकाणी या स्पिंडलला पुढं पाठीमागे नेत असतो. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हा 3 जॉ चक आहे. याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं ज्या चा आपल्याला होलीचं बसवायचं असतं त्या ठिकाणी हा चक बसवलेला आहे. अशा माध्यमातून याला विविध प्रकारची आपण पाहतो की मोठ्या प्रकारची इथं ड्रिल बिट्स वापरल्यात. जी आवश्यक असलेले ड्रिल बिट या तुमच्या प्रत्यक्ष ह्या 3 जॉ चकमध्ये बसवून हे कार्य घडलं जातं. कुठल्या प्रकारचा सप्लाय किंवा व्हायब्रेशन होत असताना सप्लाय कॉर्डमध्ये वायर हलवू नये यासाठी अतिशय उत्तम प्रकारची याची व्यवस्था केलेली असते आणि ही केबल क्लॅम्पिंग याच्यामध्ये फार चांगलं करतात. रचना समजून घेतलं थोडक्यात त्याचं कार्य समजून घेऊ. ज्यावेळेला 230 व्होल्ट AC सप्लाय मिळतो तर हा सप्लाय प्रत्यक्ष सप्लाय कॉर्डमार्फत या इलेक्ट्रिकल मोटरला मिळतो. इलेक्ट्रिकल मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. यांत्रिक ऊर्जावाली या तुमच्या शाफ्टमार्फत या गिअर शाफ्टला मिळते आणि गिअर शाफ्टमार्फत हा तुमचा रोटरी गिअर फिरतो आणि रोटरी गिअरमार्फत हा सप्लाय या तुमच्या 3 जॉ चकला येतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारची ब्लेड वापरून त्या ठिकाणी ते ऑब्जेक्ट इथं पूर्ण केला जातो आणि ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष हे काम करायचं आहे त्या ठिकाणी हा ड्रिल मशीनचा उपयोग पूर्ण केला. अशा प्रकारचं हे जे इलेक्ट्रिकल हॅमर ड्रिल आहे हे उत्तम प्रकारचं कार्य घडवून आणलं जातं आणि अद्ययावत प्रकारच्या या ड्रिल मशीनचा जर आपण इथं भाग बघितला तर निश्चित प्रकारे आधीच्या ड्रिल मशीनमध्ये आणि या ड्रिल मशीनमध्ये फरक आपण समजून घेऊ शकतो. या ठिकाणी याच्यामध्ये होल पाडत असताना ही महत्त्वाची रचना याच्यामध्ये अधिक आहे की जेवढं आपण होल पाडतो तेवढ्याच डायमीटरमध्ये ही सिस्टीम पुढं मांडं सरकण्याची व्यवस्था या हँडलद्वारे पूर्ण केलं जातं. हा साध्या ड्रिल मशीनमध्ये आणि हँड्रिल मशीनमध्ये फरक आहे. ह्या हँड्रिल मशीनची कपॅसिटी पण अधिक असते हे आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मोठं स्पिंडल आहे, मोठा बीट इथं बसवला आहे आणि या आकृतीमध्ये पण बघतो हे जे ब्रेस्ट हँडल पकडण्यासाठी इथं ऑन ऑफ स्विच इथं आहे आणि बॉश कंपनीचं अशा प्रकारचं हे मोठं हेवी ड्युटी हॅमर ड्रिल आहे. हॅमर ड्रिलचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर आपण याच्यामधला शेवटचा घटक बघूया आणि तो म्हणजे इलेक्ट्रिकल पोर्टेबल फ्लोअर कटिंग मशीन. या इलेक्ट्रिकल पोर्टेबल फ्लोअर कटिंग मशीनमध्ये त्या ठिकाणी ही इलेक्ट्रिकल मोटर आहे. याच्यामध्ये हँडल बसवलं आहे, ऑन ऑफ स्विच बसवलं आहे. हँडलमधलं याची ब्लेड कमी जास्त अटॅचमेंट इथं बसवलेली आहे. त्याच पद्धतीनं ब्लेडला कुठल्या प्रकारची पुसणे आपलं पटकन हात खाली सरकण्यासाठी संरक्षण अशा प्रकारचे गार्ड या ठिकाणी बसवलं आहे. ज्यावेळेला त्याचप्रमाणे हे कटिंग ब्लेड इथं आपण बघतो. विविध प्रकारची कटिंग ब्लेड आपण आकृतीद्वारे पाहणार आहोत. अतिशय साधी सोपी याची रचना आहे. ज्यावेळेला 230 व्होल्ट AC सप्लाय जातो त्यावेळी हा सप्लाय इलेक्ट्रिकल मोटरमध्ये येतो. इथून हा सप्लाय प्रत्यक्ष या ठिकाणी स्विच ऑन ऑफ केल्यानंतर हा सप्लाय या स्पिंडलला मिळतो आणि स्पिंडल गतिमान होतं आणि स्पिंडलवरती असलेला जो ब्लेड असतो फिरू लागतो आणि ज्याच्यावरती आपण कटिंगसाठी एखादी फरशी असू दे किंवा लाकूड असू दे हे कटिंग करण्यासाठी या ठिकाणी विशेषतः लाकूड, फरशी आणि स्टील हे तिन्ही ऑब्जेक्ट कट करण्यासाठी या तुमच्या इलेक्ट्रिकल पोर्टेबल फ्लोअर कटिंग मशीनचा उपयोग करतात. अशी विविध प्रकारची बाजारामध्ये उत्पादक आहेत ज्या माध्यमातून हे काम होतं. या इलेक्ट्रिकल पोर्टेबल फ्लोअर कटिंग मशीनमुळे अतिशय कमी वेळेमध्ये किती छोटे मोठे वार असू दे ते अतिशय फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये कट करण्याचं काम या इलेक्ट्रिकल पोर्टेबल फ्लोअर कटिंग मशीनमधून होतं आणि विशेषतः कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये या पोर्टेबल ग्राइंडिंग मशीन आल्यामुळं फार मोठ्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला गतिमानता प्राप्त केली आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रिकल पॉवर टूल्सचा इथं आपण अभ्यास